कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलाय आणि त्याने चक्क कांदा एक्सप्रेस रोखून धरली होती। हे दृश्य सामान्य नाही। जेव्हा आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये शेतकरी रेल्वे रुळावर येतात तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांचा संयम आता सुटला आहे। नेमकं असं काय घडलं की शेतकऱ्यांना इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संघर्षाच्या मुळाशी जाणार आहोत। नमस्कार। कांद्याचे भाव पडले की शेतकरी हवालदिल होतो आणि वाढले की ग्राहक, पण या दोन्हीच्या मध्ये अडकलेला शेतकरी नक्की काय मागतोय? लासलगावच्या या घटनेनं सरकारला आणि व्यापाऱ्यांना मोठा इशारा दिलाय। पुढच्या काही मिनिटात आपण समजून घेऊया की या आंदोलनामागे नक्की कोणत्या मागण्या आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो। आता प्रश्न पडतो, रेल्वे का रोखली? लासलगाव हे कांद्याचं मुख्य केंद्र आहे। इथून कांदा देशभर जातो, पण जेव्हा निर्यात धोरणात अचानक बदल होतो किंवा किमती कोसळतात तेव्हा शेतकऱ्याचं गणित बिघडतं। शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाहीये। कांदा साठवणूक आणि निर्यातीवर लादलेले निर्बंध हे त्यांच्यासाठी गळफास ठरत आहेत। जेव्हा त्यांना वाटलं की सरकार त्यांचं ऐकत नाहीये तेव्हा त्यांनी कांदा एक्सप्रेस रोखून आपल्या संतापाची नोंद केली। हे आंदोलन केवळ एका दिवसाचं नाही, मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर अस्थिर आहेत। व्यापाऱ्यांची मक्तेदारी आणि सरकारी धोरणांमधील धरसोड याला शेतकरी कंटाळलेत। जेव्हा शेतकरी रस्त्यावर येतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्यांना आता न्याय हवा आहे, केवळ आश्वासनं नको। या आंदोलनामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, पण त्या पलीकडे जाऊन एक मोठा प्रश्न निर्माण झालाय। आपण आपल्या अन्नदात्याला किती काळ असं वाऱ्यावर सोडणार आहोत? आता यावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जर सरकारने योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होऊ शकतं। तुमचं याबद्दल काय मत आहे? शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका ज्वलंत विषयावर। तोपर्यंत पाहत रहा आणि जागरूक रहा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा निर्याती बंदीच्या परिणामांवर अधिक चर्चा करणार आहोत, तर नक्की कनेक्टेड रहा। धन्यवाद।